ऐतिहासिक गांधी मैदानाची जी दुरावस्था झालेली आहे याला कारणीभूत कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचं प्रशासन। याचं कारण आता हे आमचं दुसरं किंवा तिसरं आंदोलन असेल गांधी मैदानासाठी, पण 5 कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का, याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजेश क्षीरसागर देऊ शकलेले नाहीत। खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही। पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं। राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार। राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत। विकास कामांना निधी आणायचा पण विकास काम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा सुरू आहे, हा माझा ठाम आरोप आहे। जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक DPR तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती, 5 कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते। माझा ठाम आरोप आहे 5 कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी वल्गना करणारे खोट्या वल्गना करणाऱ्या राजेश क्षीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी दिशाभूल करतात किंवा जनतेची ते त्यांनी खोटं बोल पण रेटून बोल हा स्वभाव त्यांनी बदलावा। काय अल्टिमेटम असणार आहे महानगरपालिका प्रशासनाला गांधी मैदान आहे त्या स्वरूपात आणण्यासाठी? हे पहा, गांधी मैदान हे 8 महिने तरी सुरक्षित असतं। 8 महिन्यामध्ये खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ करावा, खेळाडू डेव्हलप व्हावे यासाठी आम्ही मैदान चांगल्या पद्धतीने सुसज्ज करून ठेवलं होतं। पण 4 महिन्यात किंवा 5 महिन्यामध्ये पावसाळ्या सुरू झाल्याच्या अगोदर किंवा नंतर ह्या महिन्यामध्ये क्रीडाप्रेमींना खेळाडूंना मैदान मिळत नाही, यासाठी मार्ग काढायचा असतो। तर हा मार्ग पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे। ज्या पद्धतीनं वादळामुळे कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच पद्धतीने ही परिस्थिती सुरू आहे आणि इथं इन्क्वायरी झाली पाहिजे। इन्क्वायरी कमिशन बसवून ह्या परिस्थितीचा आणि ह्या राजेश क्षीरसागर यांची इन्क्वायरी होऊन यांनी भ्रष्ट कारभार केला हे आम्ही सिद्ध करून दाखवतो। एक महत्त्वाचं म्हणजे काल त्यांनी जो आरोप केला होता की जे आंदोलन करणारे लोक आहेत त्यांनी गाद्या त्यानंतर पोती लावली आणि म्हणून भरलं। माझं त्यांना आव्हान आहे, चारी बाजूला CCTV कॅमेरे आहेत, ते CCTV कॅमेरे चेक करावेत आणि जर असं कोणी केलं असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि असं जर झालं नसेल तर प्रशासनाने जाहीर करावं आणि त्याची जनतेची माफी मागावी ही पण आमची मागणी आहे।